खबरदार श्वेता, खूप झालं. जर माझी आई चुकीची निघाली तर मी तुझं आयुष्यभर गुलाम बनून राहीन. पण जर तू चुकीची निघालीस तर आयुष्यभर तुला माझ्या आईच्या समोर खाली मान घालून तिचं सगळं ऐकायला लागेल. बोल, तुला मान्य आहे का? नवऱ्याचं बोलणं ऐकून श्वेता त्याच्याकडे एकटक बघून म्हणाली, हो, मला मान्य आहे. जर आज मी चुकीची निघाले तर आयुष्यभर मी तुमचं बोलणं कुठलाही प्रश्न न विचारता, काहीही न बोलता मान खाली घालून ऐकत जाईन. बायकोचं बोलणं ऐकून अमित म्हणाला, तू आणि तुझी ती नाटकं, प्रत्येक वेळी कुठला ना कुठला तमाशा. हे ऐकून श्वेता त्याच्या डोळ्यात बघून म्हणाली, तमाशा मी नाही तर आज तुमच्या आईचं वागणं करणार आहे. अमितला अजिबात माहीत नव्हतं की पुढच्या एका तासात आईबद्दल असलेला त्याचा भ्रमाचा भोपळा फुटणार आहे. अमितला एक सवय होती, घरात कितीही लोक असू दे, त्याच्या आईचा फोन आला की अमित आईशी बोलायला कायम बाहेर निघून जायचा. जर बायकोसोबत असेल तर फोनवर एवढे हळू आवाजात बोलायचा की त्याचा एकही शब्द श्वेताच्या कानापर्यंत पोहोचत नसायचा. कितीतरी वेळा श्वेता खोलीत गेली की अमित, मी आत्ता आलो, असं म्हणत फोन घेऊन बाल्कनीत निघून जायचा. सुरुवातीला श्वेताने विचार केला, आईच्या मुलाच्या गोष्टी असतील, मला त्याच्याशी काय करायचं आहे. पण या गोष्टी रोज रोज व्हायला लागल्या. आईचा फोन आला की प्रत्येक वेळी खोलीचं दार बंद किंवा फोन घेऊन बाहेर निघून जाणं, आणि प्रत्येक वेळी फोन ठेवल्यावर नवऱ्याचा बदललेला चेहरा. एक दिवस चहा बनवता बनवता श्वेता अमितला हसत म्हणाली, अहो अमित, तुम्ही आणि तुमची आई एवढं काय सिक्रेट बोलत असता की जे मला ऐकवण्यासारखं नसतं. बायकोचं बोलणं ऐकून अमित न बघता उत्तर देत म्हणाला, प्रत्येक गोष्टीचा चुकीचा अर्थ काढत जाऊ नकोस. नवऱ्याचं बोलणं ऐकून श्वेता शांत बसली. पण त्या दिवसानंतर तिने अजून एक गोष्ट नोटीस केली की जेव्हा पण अमित आईशी फोनवर बोलून यायचा त्याचं वागणं बदललेलं असायचं. कधी कधी कारण नसताना तिच्या कामात चुका काढत असायचा. तर कधी बोलायचा, श्वेता, तुला तर घर नीट सांभाळायला पण येत नाही. तर कधी बोलायचा, आई बरोबर बोलते, आजकालच्या सुनांना तर फक्त उलट उत्तर द्यायचं माहीत आहे. नवऱ्याचं बोलणं ऐकून श्वेता हैराण होऊन जायची. ती मनात म्हणायची, आत्ता तर आईशी बोलून आले आहेत आणि आल्या आल्या माझ्यावर भडकले. हळूहळू श्वेताला विश्वास बसायला लागला की तिची सासू रोज तिच्या नवऱ्याचे कान भरत असते. त्यामुळे ती नवऱ्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करत म्हणाली, अमित, जर कुठली गोष्ट असेल तर माझ्यासमोर बोलत जा. तुम्ही असं लपून छपून आईशी फोनवर का बोलत असता. पण प्रत्येक वेळी एकच उत्तर, तुला तर प्रत्येक गोष्टी संशय घ्यायचा आजार झाला आहे. आता तुझ्या नादात मी माझ्या आईशी मन मोकळेपणाने बोलू पण शकत नाही का. आज पण तेच झालं होतं. रात्रीचे 9 वाजले होते. दोघं नवरा बायको जेवत बसले होते. तेवढ्यात अमितचा फोन वाजला. स्क्रीनवर लिहिलं होतं, आई साहेब. अमितने पटकन कसा तरी गडबडीत तोंडातला घास गिळला, पाणी पिलं, हात धुतला आणि काही न बोलता उठून बाल्कनीत गेला. पण यावेळी श्वेताला राहवलं नाही. ती पण त्याच्या मागे मागे गेली. अमित दार बंद करायला लागला तसा श्वेताने हातमध्ये घातला आणि म्हणाली, थांबा. अमित रागात म्हणाला, काय झालं. श्वेता हळू आणि शांत आवाजात म्हणाली, एक गोष्ट विचारू. अमित म्हणाला, लवकर बोल. श्वेता म्हणाली, तुम्ही तुमच्या आईशी लपून छपून का बोलत असता. अमित हसून म्हणाला, वा, आता माझ्या आईशी बोलण्यासाठी पण मला तुझी परवानगी घ्यायला लागणार का. श्वेता म्हणाली, परवानगीबद्दल बोलत नाही, मी विचारत आहे की प्रत्येक वेळी माझ्यापासून लपून का. अमित म्हणाला, कारण मला बोलताना शांती हवी असते. श्वेता म्हणाली, शांती हवी असते का माझ्या विरोधात. हे ऐकून अमितचा चेहरा कठोर झाला. तो रागात म्हणाला, हाच तर प्रॉब्लेम आहे तुझा. प्रत्येक गोष्टीत तू माझ्या आईला मध्ये ओढत असतेस. यावेळी श्वेता सरळ नवऱ्याच्या डोळ्यात बघून म्हणाली, कारण प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या आईशी फोनवर बोलून घरात येता ना, तेव्हा तुमचं वागणं माझ्याशी पूर्णपणे बदललेलं असतं. अमित म्हणाला, अच्छा, म्हणजे तुला असं बोलायचं आहे का की माझी आई मला तुझ्याबद्दल भडकवत असते. श्वेता म्हणाली, हो, अगदी असंच बोलायचं आहे. अमित रागात म्हणाला, वा श्वेता, तुझी तर कमालच आहे. तुझे विचार बघ कुठे निघाले आहेत.
श्वेता म्हणाली, माझे स्वतःचे विचार नाहीत. मला जाणीव आहे, विश्वास आहे आणि संशय पण आहे. अमित म्हणाला, अच्छा, आणि तू तू कुठे माझ्यासमोर तुझ्या आईशी फोनवर बोलत असतेस? तुला जेव्हा पण तुझ्या आईचा फोनवर जास्त वेळ बोलायचा असेल तेव्हा तू काय करतेस? खोलीतून बाहेर निघून जातेस. हे ऐकून श्वेता न घाबरता उत्तर देत म्हणाली, हो, जाते मी बाहेर फोनवर बोलायला. हे ऐकून अमित म्हणाला, मग तुला मला प्रश्न विचारायचा हक्क कसा काय आहे? तू पण तुझ्या आईशी बोलत असतेस, मी पण माझ्या आईशी बोलत असतो. मग यात फरक काय आहे? नवऱ्याचं बोलणं ऐकून श्वेता मोठा श्वास घेऊन म्हणाली, अमित, या दोन्हीमध्ये खूप मोठा फरक आहे. माझ्या आणि तुमच्या आईमध्ये खूप फरक आहे. अमित म्हणाला, असा कुठला फरक आहे? जरा मला पण कळू दे. श्वेता म्हणाली, हो हो, का नाही. तुम्ही पण ऐका अमित. माझी आई तुमच्याबद्दल मला कधीच भडकवत नाही आणि तुमची आई कायम तुम्हाला माझ्या विरोधात भडकवत असते. तुमच्या मनात माझ्याबद्दल विष भरत असते. हाच फरक आहे त्या दोघींमध्ये. एवढा ऐकताच अमितचा चेहरा रागाने लाल झाला. तो रागात म्हणाला, बस कर श्वेता, अजून एकही शब्द माझ्या आईबद्दल बोलू नकोस. श्वेता म्हणाली, का? सत्य कडू वाटत आहे ना? हे ऐकून अमित म्हणाला, कुठले सत्य? तुझ्याजवळ या सगळ्याचा काय पुरावा आहे की माझी आई मला तुझ्या विरोधात भडकवत असते? काहीतरी विचार कर, श्वेता म्हणाली. पुरावा हवा आहे ना तुम्हाला? अमित म्हणाला, हो, आणि आत्ताच हवा आहे. श्वेता म्हणाली, मग ठीक आहे. आज नाही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि नाही मी तुमच्यावर. आज फक्त आपल्या दोघांच्या आया खरं बोलतील आणि निर्णय पण त्याच घेतील. हे ऐकून अमित हसला आणि म्हणाला, ठीक आहे, मला मान्य आहे. बघूया आज कुणाची बोलती बंद होते. अमित दोन्ही हात मागे बांधून म्हणाला, चल सुरू कर. अगोदर तू तुझ्या आईला फोन कर, म्हणजे समजेल की तुझी आई किती सोज्वळ आहे ती. श्वेताने 1 मिनिट पण न घालवता फोन उचलला आणि तिच्या आईला फोन लावला. तसा अमित हसून म्हणाला, आणि हो, फोन स्पीकरवर टाकायला विसरू नकोस. श्वेता काही न बोलताच फोन स्पीकरवर ठेवला. 2 रिंगमध्येच तिच्या आईने फोन उचलला. तिची आई म्हणाली, हा श्वेता बाळा, बोल, कशी आहेस? एवढ्या रात्रीचा फोन का केला आहेस? सगळं ठीक तर आहे ना? श्वेता जाणून बुजून अमितकडे बघून म्हणाली, हो आई, आज माझ्या सासूने परत मला सगळ्यांच्या समोर खूप काही सुनावलं. मला तर कधी कधी असं वाटतं मी या घरची सून नाही, कामवाली आहे. खरं सांगू, मला आता खूप त्रास व्हायला लागला आहे. या घरात माझा जीव गुदमरत आहे. अमित लक्ष देऊन ऐकत होता. त्याला पूर्ण विश्वास होता की आता तिची आई बोलेल, श्वेता बाळा, असलं घर सोडून दे, किंवा नवऱ्याला सांग त्याच्या आईला समजून सांगायला किंवा आईशी भांडायला. पण तिकडून श्वेताची आई जे काही बोलली ते ऐकून अमितच्या सगळ्या आशेवर पाणी फिरलं. श्वेताची आई म्हणाली, बाळा, प्रत्येक घरात थोड्याफार कुरबुरी होतच असतात. पण लक्षात ठेव, रागात घेतलेला कुठलाही निर्णय बरोबर नसतो. तो आयुष्यभर रडवतो. आईचं बोलणं ऐकून श्वेता म्हणाली, पण आई, मी कधीपर्यंत सहन करू? तिची आई म्हणाली, बाळा, सहन करणं आणि शांत बसणं दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जर तुझी सासू चुकीची आहे तर प्रेमाने याबद्दल तुझ्या नवऱ्याशी बोल. तो तुझा नवरा आहे. तुझ्या भावना तो नक्की समजून घेईल. किंवा सरळ तुझ्या सासूसोबत बोल की आई, मी हळूहळू सगळं शिकून घ्यायचा प्रयत्न करेन. आईचं बोलणं ऐकून श्वेता शांत बसली. तिची आई पुढे म्हणाली, आणि ऐक, जावई बापू रागात तुला काही जरी बोलले तरी त्यांना उलट उत्तर देऊ नकोस. त्यांचा राग शांत झाला की मग त्यांच्याशी आरामात बोल. घर भांडणांनी नाही तर समजूतदारपणे चालतात. आता तू आपल्याच घरात बघ ना, इथे तुझा दादा वहिनींमध्ये किंवा माझ्यामध्ये आणि तुझ्या बहिणीमध्ये भांडण होतात, पण त्यामुळे आपलं घर तुटत नाही. श्वेताच्या आईचं बोलणं ऐकून हळूहळू अमितचा चेहरा गंभीर व्हायला लागला. श्वेताची आई सगळ्या शेवटी म्हणाली, श्वेता बाळा, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. काही झालं तरी तू तुझं घर संसार सांभाळून घेशील. बस एवढंच खूप होतं. श्वेता हळू आवाजात तिच्या आईला म्हणाली, ठीक आहे आई, तू तुझी काळजी घे. मी फोन ठेवते, तुला नंतर फोन करते.
असं म्हणत तिने फोन कट केला. घरात थोडा वेळ शांती पसरली. अमित गोष्टी सांभाळण्याचा प्रयत्न करत हसत म्हणाला, श्वेता, तुझी आई खूप छान भाषण देते. श्वेता त्याच्या डोळ्यात बघून म्हणाली, हो ठीक आहे ना, आता तुम्ही मला तुमच्या आईचं भाषण ऐकवा. आता तुमची बारी. अमितने लगेच न घाबरता फोन हातात घेतला. त्याच्या चेहऱ्यावर अजून पण आत्मविश्वास होता. तो म्हणाला, आता बघ, माझी आई पण अशी समजून सांगेल. त्याने त्याच्या आईला फोन लावला. तिकडून त्याच्या आईचा आवाज झाला. हां अमित बोल. अमित म्हणाला, आई, आज श्वेताने परत माझं डोकं खराब केलं आहे. खूप वाद घालत आहे, त्रास दिला आहे. बस एवढा 1 तास तिकडे अमितच्या आईचा आवाज मोठा झाला. त्याची आई म्हणाली, मला तर अगोदरच माहीत होतं. लग्नानंतर माझ्या पोराच्या चेहऱ्यावरचा आनंद गायब झाला आहे. माहिती नाही कुठल्या वाईट वेळेला ती मुलगी तुझ्या गळ्यात पडली होती. सासूचं बोलणं ऐकून श्वेताचा चेहरा पांढरा पडला. तिने रागात नवऱ्याकडे बघितलं, पण तिची सासू थांबली नाही. त्या पुढे म्हणाल्या, अमित, तिचं तोंड जर खूप चालायला लागलं असेल तर 2 दिवसांसाठी गावी पाठवून दे. पहाटे लवकर उठून तिला कामाला अशी झुंपते की तिची सगळी मस्ती निघून जाईल. बायकोला अशी डोक्यावर बसवली तर हेच होणार. आईचं बोलणं ऐकून अमितचा घसा कोरडा पडला. तिकडून त्याची आई म्हणाली, आणि अमित ऐक, तिच्या कुठल्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस. अशा पोरींचा काही भरोसा नसतो. जर जास्त नाटक करायला लागली ना तर तिला माहेरी हाकलून दे, म्हणजे स्वतःच लाईनीवर येईल. सासूच्या मनात स्वतःसाठी असलेलं विष बघून श्वेताच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं, पण ती एकही शब्द बोलली नाही. तिची सासू अजून पण बोलतच होती. त्या पुढे म्हणाल्या, मी तर पहिल्या दिवसापासूनच बोलत होते की ही मुलगी आपल्या घराच्या लायकीची नाही. माहीत नाही तुझं नशीब फुटलं होतं की. यापुढे अजून ऐकून घेण्याची अमितमध्ये हिंमत उरली नव्हती. त्याने लगेच फोन ठेवून दिला. श्वेताने डोळे पुसले आणि न ओरडता न भांडण करता फक्त एकच गोष्ट बोलली, आता तुम्हीच सांगा अमित, मी संशय घेत होते का सत्य बघत होते. अमितने लाजेने मान खाली घातली. आज पहिल्यांदा त्याच्याकडे बायकोच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. तो खाली मान घालून बसला आणि श्वेता त्याच्या उत्तराची वाट बघत बसली. पूर्ण 5 मिनिट घरात कसलाही आवाज नव्हता. शेवटी अमित हळू आवाजात म्हणाला, मला माहीत नव्हतं की माझी आई एवढं वाईट बोलते. श्वेताच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. ती रडत म्हणाली, अमित, तुम्हाला माहीत नव्हतं, पण मला तर रोजच कळत होतं. अमित म्हणाला, याचा काय अर्थ? श्वेता म्हणाली, याचा अर्थ तुम्ही रोज बाल्कनीतून फोनवर बोलून आल्यावर तुमच्या चेहऱ्यावरचे भाव बदललेले असायचे. अमित शांत बसला. श्वेता म्हणाली, तुम्ही प्रत्येक वेळी आईशी बोलून आल्यावर कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून माझ्यावर ओरडत असायचा, वाद घालत असता. अमितला त्याने बोललेला एक एक शब्द आठवायला लागला. तो खरंच प्रत्येक वेळी आईशी बोलून आल्यावर बायकोवर ओरडत असायचा. श्वेता म्हणाली, तुम्हाला माहीत आहे सगळ्यात जास्त दुःख मला कुठल्या गोष्टीचं होतं? अमित म्हणाला, कुठल्या गोष्टीचं? श्वेता म्हणाली, जेव्हा मी विचार करते की माझा नवरा मला माझ्या भावनांना समजून घेईल, पण तुम्ही तर माझं काहीच ऐकून न घेता सरळ निर्णय देऊन मोकळे व्हायचा. अमितचे डोळे भरून आले. तो म्हणाला, सॉरी श्वेता. श्वेता हाताने इशारा करून म्हणाली, नाही, एवढ्या लवकर नाही. अमित हैराण होऊन बघायला लागला. श्वेता भरल्या आवाजात म्हणाली, तुमच्या एका स्वारीनं माझं 3 वर्षाचं दुःख संपणार नाही. तुम्हाला माहीत आहे, मी कितीतरी वेळा माझ्या आईकडे याबद्दल तक्रार करायचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी माझी आई म्हणाली, बाळा, नवरा बायकोमधले वाद नवरा बायकोनेच एकत्र बसून सोडवायचे असतात. मी तुमच्या दोघांच्यामध्ये पडणार नाही, आग लावणार नाही. श्वेता रडत म्हणाली, आणि इकडे तुमची आई. त्यापुढे तिला बोललं गेलं नाही. अमितने पहिल्यांदा बायकोचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण श्वेताने हात मागे ओढला आणि म्हणाली, आज मला स्पर्श करू नका. बायकोचं बोलणं ऐकून अमितचे मन धस्स झाले. श्वेता म्हणाली, आज मला बोलू द्या. मागच्या 3 वर्षांपासून तुम्हीच बोलत आला आहात. अमित शांतपणे ऐकायला लागला. श्वेता म्हणाली, अमित, तुमची आई आज जे काही बोलली ते आज त्या पहिल्यांदा तर बोलल्या नसतील. फरक फक्त एवढाच आहे की आज मी पण त्यांचं बोलणं ऐकलं.
अगोदर त्याच गोष्टी तुमच्या कानात जात होत्या आणि तुम्ही येऊन मला सुनावत असायचा. आज अमितच्या चेहऱ्यावर पश्चाताप स्पष्ट दिसत होता. तो तोंडातल्या तोंडात बडबडत म्हणाला, मी किती आंधळा होतो. श्वेता म्हणाली, तुम्ही आंधळे नव्हता, तर तुम्ही डोळे बंद करून तुमच्या आईच्या बोलण्यावर विश्वास ठेवत होता. त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. त्याने दोन्ही हात जोडले आणि म्हणाला, श्वेता, मला माफ कर. श्वेता त्याच्याकडे बघून म्हणाली, आज जर फोनचा स्पीकर ऑन नसता तर तुम्ही कधी माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला असता? याचं अमितजवळ काहीच उत्तर नव्हतं. श्वेता म्हणाली, तुम्ही ठेवला नसता, कारण तुमच्या नजरेत मी कायम चुकीचे होते आणि तुमच्या आई बरोबर. अमितने डोकं पकडलं. त्याला त्याच्या आईचा एक शब्द आठवायला लागला. तुझी बायको सारखी फोनवर बसलेली असते. त्या दिवशी लगेच अमितने बायकोचा फोन हिसकावून घेतला. बाळा, तुझी बायको जाणून बुजून तुला माझ्यापासून लांब करत आहे. त्या दिवसानंतर 2-4 दिवस तो बायकोशी बोललाच नव्हता. अमित, तुझी बायको तोंडावर उलट उत्तर देत असते. आणि त्याने कसलाच विचार न करता बायकोवर ओरडला होता. एक एक गोष्ट आज त्याच्या डोक्यात घुमत होती. श्वेता म्हणाली, आता तुम्हाला समजलं? मी तुम्हाला कधीच तुमच्या आईशी बोलण्यापासून थांबवलं नव्हतं. मी फक्त लपून छपून बोलण्यापासून थांबवत होते. आज पहिल्यांदा अमितला समजलं होतं की ज्या आईला तो त्याचा दुःख त्रास सांगत होता, तिच्याजवळ मन मोकळं करत होता, तीच आई दिलासा द्यायच्या नावावर समजून सांगण्याऐवजी बायकोबद्दल भडकवत असायची. आणि कदाचित मला तिचं बोलणं ऐकायला चांगलं वाटत होतं. जर माझ्या आईने पण श्वेताच्या आईसारखं मला छान समजून सांगितलं असतं तर कदाचित मी माझ्या बायकोचा एवढा तिरस्कार केला नसता. आईने भडकवल्यामुळे मी श्वेताचा राग करत होतो. मला असं वाटत होतं की माझी आई मला समजून घेते आणि माझ्या बायकोला चुकीची समजते, पण मी स्वतः चुकीचा होतो. माझी आई पण मला नीट समजून सांगू शकली असती. ती पण बोलू शकली असती की बाळा, नवरा बायकोमध्ये भांडणं होत असतात. मी तुमच्या दोघात आग लावणार नाही. तुमचं तुम्ही दोघं बघून घ्या. आज मला समजलं मी कुठे चुकीचा होतो. अमितला त्याच्या चुकीची जाणीव झाली होती. तेवढ्यात त्याच्या आईचा परत फोन आला. तो बघून श्वेता नवऱ्याकडे बघायला लागली. अमितने मोठा श्वास घेतला आणि फोन उचलला. श्वेता काही बोलली नाही, फक्त बघत बसली. त्याने फोन उचलला नाही. ते बघून श्वेता हळू आवाजात म्हणाली, आज तुम्हाला भीती वाटत आहे का? अमितने हसण्याचा प्रयत्न केला आणि फोन उचलला. तिकडून त्याची आई म्हणाली, अरे अमित, मगाशी फोन कसा काय कट झाला? आणि तुझ्या बायकोचं डोकं ठिकाणावर आलं का नाही? तू तिला काही बोलला का नाहीस? अमित शांत आवाजात म्हणाला, आई, फोन स्पीकरवर आहे. तशी त्याची आई म्हणाली, अरे मी तर चेष्टा करत होते. तसं अमित आईचं बोलणं मध्येच थांबवत म्हणाला, नाही आई, आज कसली चेष्टा होणार नाही. आज फक्त खरं बोललं जाणार. मुलाचं बोलणं ऐकून त्याच्या आईचा आवाज बदलला. त्या म्हणाल्या, अमित, तुला काय झालं आहे? तुझी बायको तुला परत काही बोलली का? अमित म्हणाला, नाही आई, आज पहिल्यांदा मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. त्याची आई आश्चर्याने म्हणाली, कसली जाणीव झाली आहे? अमित म्हणाला, हीच आई की माझी बायको तुझ्यासाठी ओझं आहे. तिला गावी पाठवून दे. तिला घरातल्या कामात गुंतवून ठेवत जा. तिचं आयुष्य खराब करू. हीच इच्छा आहे ना तुझी? हे ऐकून त्याची आई रागात म्हणाली, मग यात मी काय चुकीचं बोलले? बायकोला जास्त डोक्यावर बसवलं की असंच होणार. अमित बाळा, मी तर तुझ्या भल्यासाठी. यावेळी अमित मजबूत आवाजात म्हणाला, आई, माझ्या भल्यासाठी मी माझ्या बायकोचा तिरस्कार करणं जरुरी नाही. त्याची आई म्हणाली, अमित, तू बदलला आहेस. अमित म्हणाला, आई, मी बदललो नाही, तर आज मी जागा झालो आहे. त्याची आई रागात म्हणाली, तुझ्या बायकोने तुला माझ्या विरोधात केलंच ना? अमित म्हणाला, आई, हीच तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे. असं म्हणत त्याने आज घडलेली सगळी हकीकत त्याच्या आईला सांगितली आणि म्हणाला, आई, तू मला एकदाही विचारलं नाहीस की अमित, चूक अगोदर कुणाची होती? प्रत्येक वेळी अगोदर तुझा निर्णय सांगून मोकळी व्हायचीस आणि
तिथेच श्वेताच्या आईने असं म्हणत तो शांत बसला. त्याची आई हळू आवाजात म्हणाली, अमित, मी तर तुझी साथ देत होते. अमित म्हणाला, साथ द्यायची असती तर अगोदर सगळं ऐकून घेतलं असतंस आणि नंतर बरोबर चूक निर्णय घेतला असतास. किंवा मग श्वेताच्या आईसारखं सरळ सरळ बोलली असतीस की तुम्हा नवरा बायकोचं तुमचं तुम्ही बघून घ्या, मी मध्ये पडणार नाही. पण तू तर जणू वाटच बघत बसलेली असायची, मी काहीतरी बोलू आणि तू आगीत तेल ओतायला मोकळी. आज पण तू तेच केलंस. आता मी श्वेताच्या नजरेला नजर देऊ शकत नाही. मला माझी स्वतःची लाज वाटत आहे. आज मी तिच्यासमोर तुझ्यामुळे. त्याची आई मुलाच्या समोर निरुत्तर होती. कुणाच्या पुढे कधी हार न मानणारी त्याची आई आज स्वतःच्या मुलाच्या समोरच तोंडघशी पडली होती. त्या दिवसानंतर त्यांची कधी हिंमतच झाली नाही मुलाच्या आणि सुनेच्या मध्ये परत बोलण्याची. अमित आता आईचा फोन आल्यावर उठून जात नसायचा. आता त्या दोघांचा संसार सुखाचा झाला होता. घरातल्या मोठ्यांनी कधीच जाणून बुजून मुलांच्या संसारात मध्ये पडू नये. नवरा बायकोच्या मधलं भांडण त्या दोघांना सोडवून द्यावे.